नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर. तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे अशी MST CET संदर्भात. बघा मित्रांनो, MST CET संदर्भात मोठी बातमी या ठिकाणी आलेली आहे. अतिशय महत्त्वाची माहिती असणार आहे. संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा, संपूर्ण माहिती कळणार आहे. त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या, कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही. आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे. ॲडमिशन होईपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला आपल्या चॅनलमार्फत केलं जाणार आहे. तर सर्वांनी त्या ठिकाणी आपल्या चॅनलला त्या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या. आणि त्याचबरोबर MST CETचे तुम्हाला आता किती पर्सेंटाईल त्या ठिकाणी मिळालेले आहेत कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. PCB ग्रुप असेल, PCM ग्रुप असेल, तुम्हाला किती पर्सेंटाईल मिळालेले ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर बघा, MST CET संदर्भाची मोठी बातमी काय ते आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा मित्रांनो, संपूर्ण बातमी पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. पाहू शकता बघा, लोकमतमध्ये आलेली बातमी आहे. आन्सर की आणि पर्सेंटाईलमध्ये तफावत असल्याची तक्रार या ठिकाणी विद्यार्थी आणि पालकांची आपल्याला पाहायला मिळते. निकालाची फेर तपासणीची देखील विद्यार्थी आणि पालकांची मागणी आहे. आता बघा, तुमचा जो काही निकाल आहे तो लागलेला आहे. MST CETचा PCM आणि PCB ग्रुपचा तुम्हाला मिळालेले जे काही पर्सेंटाईल आहेत ते सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी कमेंट करायचे आहेत. आता MST CETच्या निकालाबाबत साशंकता पाहायला मिळते. संपूर्ण बातमी काय बघा, लोकमतमध्ये आलेली बातमी आहे. नीट UGचा सदोष निकालामुळे झालेला गोंधळ अजून शमलेला नसताना आता MST CETच्या निकालाबाबतही विद्यार्थी पालकांकडून साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. MST CETच्या निकालाबाबत आन्सर कीच्या उत्तरतालिका आधारे मिळालेले मार्क आणि पर्सेंटाईल यात तफावत असल्याची विद्यार्थी आणि पालकांची मुख्य तक्रार आहे. रविवारी निकाल लावण्यापूर्वी CET सेलच्या वेबसाईटवर आन्सर की जाहीर करण्यात आली होती. काही विद्यार्थ्यांनी या आन्सर कीचे स्क्रीनशॉट काढून ठेवले होते. आन्सर कीनुसार जे गुण मिळायला हवे होते त्याच्याशी निकालात दिलेले पर्सेंटाईल जुळत नसल्याचे विद्यार्थी म्हणत आहेत. उदाहरणार्थ, एका विद्यार्थ्याला साधारण 60 आणि चुकीच्या प्रश्नाकरता दिलेले गेलेले 8 ग्रेस मार्क धरून 68च्या आसपास गुण मिळायला हवे होते. 200 गुणांच्या परीक्षेत साधारण 30 ते 60 दरम्यान पर्सेंटाईल मिळतील अशी अपेक्षा या विद्यार्थ्याला होती. प्रत्यक्षात केवळ 5च पर्सेंटाईल आल्याने आपण चक्रावून गेल्याची तक्रार त्याने केली. आणखी एका 124 ग्रेस मार्क धरून 132 गुण मिळालेल्या विद्यार्थ्याचा पर्सेंटाईल 60 दाखवला आहे. निकालाबाबत तक्रार असलेले अनेक विद्यार्थी पालक गेले 2 दिवस CET सेलच्या कार्यालयाच्या चक्रा मारत आहेत. अनेकांनी याबाबत लेखी निवेदन देत निकालातील तफावत दूर करण्याची मागणी केली आहे, तर काहींनी राजकीय नेत्यांकडे आपली कैफियत मांडली आहे. याबाबत CET सेलशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र प्रतिसाद नाही अशी माहिती आपल्याला पाहायला मिळते. आता बघा, या ठिकाणी फेरतपासणीची देखील मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढे जर आपण गेलो तर बघा, आज आयुक्तांची देखील या ठिकाणी भेट घेतली जाणार होती. आम्ही निकालाची फेरतपासणी करण्याची मागणी केली आहे. बुधवारी आदित्य ठाकरे CET सेलच्या आयुक्तांचीही भेट घेणार आहेत अशी माहिती युवा सेनेचे नेते आणि माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी दिलेली आहे. तर बघा, अशा पद्धतीची मित्रांनो या ठिकाणी माहिती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. MST CET संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती होती. अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जे काही मिळालेले पर्सेंटाईल आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ॲडमिशन होईपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला आपल्या चॅनलमार्फत केलं जाणार आहे. अपेक्षा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.